डिटर्मिनंट काढायचं खूप सोपं आहे. ठीक आहे, जर 2 × 2चा असेल तर जेव्हा आपण असं क्रॉस मल्टिप्लाय करतो त्याच्यामध्ये मायनसच असणार. ठीक आहे, तर काय स्टेप्स आहे की क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि इन मिडल मायनस यूज करायचं, कधीही मायनस यूज करायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, जर माझं सपोज जर 2 आहे, सपोज माझं -2 असला असता तर इथे -2 असणार, तर इथं 4 येणार आणि इथं -6 येणार. पण हा इथं मायनस येणार आहे. -6 इज इक्वल्स टू +6. ठीक आहे, तर हे लक्षात ठेव कधी पण, लाईक -× इज ऑलवेज प्लस. ठीक आहे, बट -× इज ऑलवेज मायनस. ठीक आहे, हे लक्षात ठेव. और इफ यू से +× इज ऑलवेज प्लस. ठीक आहे, आणि +× इज ऑलवेज प्लस. ठीक आहे, हां, हे बेसिक आहे वैभवी. हां, त्याच्यानंतर मग हे आहे 1 × 4 -2 × 3 -6 इज इक्वल्स टू -2 झालं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये साईन नीट बघायचं, बेसिक पार्ट आहे. आता 3 × 3मध्ये काय आहे असं आहे, तर ह्याच्यामध्ये एक पॅटर्न लक्षात ठेवायचा की जे आपण फर्स्ट मल्टिप्लायर घेतो तो प्लस असतो, सेकंड मल्टिप्लायर घेतो तो मायनस असतो, आणि थर्ड मल्टिप्लायर असतो तो प्लस असतो. आता लेट्स से इथं माझा -1 आहे, तर तो इथं +1 नाही घ्यायचा. ठीक आहे, जो आहे तसाचा तसाच लिहायचा -1. ठीक आहे, आता जर इथं मायनस नसला असता प्लस असला असता, तसाच्या तसा इथं आम्ही +1 लिहिला असता. ठीक आहे, सिम्पल आहे. त्याच्यानंतर आता इथे 2 आहे. ठीक आहे, जर इथं 2 आहे तर मी -2 लिहिणार, पण इथं जर -2 असला असता तर मी काय लिहिलं असतं, -2 विच इज नथिंग बट +2. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 3 आहे, तसंच लिहिणार. -3 आहे तर -3 लिहिणार. असं का होतं आहे, कारण की हे जे आहे ना बेसिक रूल आहे. त्याच्यानंतर मी काय करणार, फर्स्ट घेणार, हा फर्स्ट घेतला, त्याच्यानंतर हे जे आहे ते सगळे इग्नोर मारणार मी. ठीक आहे, आय डोंट केअर अबाउट इट. मग हा एक बॉक्स बनणार. ठीक आहे, मग हा मल्टिप्लायर घेतला मी, मल्टिप्लायरचं हे जे इग्नोर करून मला हे जे पार्ट भेटला आहे तो मल्टिप्लाय केला. मग इथं मी मायनस करणार. मग आता इथं मायनस आहे. ठीक आहे, तर इथं काय करणार, मग ब्रॅकेट, कधी पण ना ब्रॅकेट यूज करायला शिक, त्याच्याने छान होतं उलट. -2. ठीक आहे, -2 × इथे आता इथं जर मी -2 घेतला. ठीक आहे, आता -2ला कन्सिडर केला, ह्याचं जे रो आणि कॉलम्स आहे ते इग्नोर होणार. 3 1 1 1